कामगारांना अन्याय करणारा सहाय्यक कामगार सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो, सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो, सुधीर गायकवाड यांचा। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हे बीडी कामगारांना मालक व व्यवस्थापनाकडून होणाऱ्या पिळवणुकीबाबत व कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत कुठलीही दखल घेत नाहीत, उलट मालक वर्गांना सहकार्य करतात असे एकूण त्यांच्या कामाची पद्धत दिसून येते। अशा कामगार विरोधी आयुक्तांना ताबडतोब निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिला कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर बीडी उत्पादनात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून त्यापैकी 80 ते 90% महिला आहेत। या महिला कामगारांची उपजीविका या उद्योगावर अवलंबून आहे, परंतु त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कोणतेही काम करत नाहीत। उलट कामगार प्रतिनिधी किंवा कामगार संघटना बीडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार दाखल केल्या असता ते निवारण करण्याचा प्रयत्न करत नाहीत। कामगारांच्या विविध समस्यांपैकी अत्यंत गंभीर अशी समस्या म्हणजे किमान वेतन। सोलापुरातील बीडी मालक संघ बीडी कामगारांना किमान वेतन देत नाहीत। किमान वेतनाची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व सर्वच कामगार संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत। सर्व संघटना यांनी लेखी निवेदने दिली आहेत। त्या तक्रार निवेदनाबाबत अद्याप एकही बैठक बीडी उद्योग संघाबाबत आयोजित केली नाही। उलट बीडी मालकांना पाठीशी घालून संघटनेला आहे त्या स्थितीत कायद्याने चालू द्या असे मार्गदर्शन करतात। बीडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत शासनाकडे चुकीचा अहवाल पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा एक नाही अनेक उद्योगातील कामगारांवर अन्याय करत आहेत। अशा मालकधार्जिन सहाय्यक कामगार आयुक्त यांना ताबडतोब निलंबित करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, चले जाओ गायकवाड साहेब चले जाओ अशा घोषणा दिल्या। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात इंटकचे राहुल गुज्जर, नवनिर्माण महाराष्ट्र कामगार सेनेचे साहेबण्णा तेगेळी, तालुका प्रमुख हेडगे विठ्ठल खोराडकर, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, सविता दासरी, अनिता सुंचू, माधवी गौडा, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई मालपुरी, शशिकला सामल, अनिता तडगोपुल, नरसम्मा मालपुरी, लक्ष्मीबाई कोंडले, सिद्धम्मा बंडा, अनुराधा गुंडला, कविता बंडा, अंजना कोळेकर, भारती इराबत्ती, कविता चन्ना, विजयालक्ष्मी रच्चा, पद्मिनी बनसोडे, बालमणी विडप, गीताबाई करली, लक्ष्मी गुंटला, रामबाई माटेटी, महालक्ष्मी शेरला यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी, माझ्यासोबत साहेबांना तेगेळी साहेब, राहुल गुज्जर आणि स्वामीनाथ हेगडे तालुका प्रमुख, त्याचबरोबर माझे सहकारी सर्व बंधू भगिनी, आमच्या कार्यालयातील कार्यालय प्रमुख रेखा अडकी, राधिका मंता, लक्ष्मीबाई इप्पा आणि सर्व माझ्या माता भगिनींना घेऊन आम्ही ठिकाणी आलेलो आहे। सहाय्यक कामगार सुधीर गायकवाडांना हटाव करण्याचा प्रयत्नाचा दुसरा भाग आज पहिल्या भागामध्ये बांधकाम कामगार या ठिकाणी येऊन त्यांना हटाव आखण्याचे निवेदन दिलं। आज बीडी कामगार सुद्धा या ठिकाणी बीडी कामगार एकवटले आहेत की बीडी कामगार काय एकवटावं की बीडी कामगारांना निदान किमान वेतन मिळालं पाहिजे। किमान वेतनाच्या बाबतीमध्ये सोलापुरातील सर्व कामगार संघटना, आडम मास्टर असो कोणी असो, सर्व कामगार संघटनांनी निवेदन दिलं। एक बैठक लावत नाही, एक चर्चा करत नाही, कारखान्यामध्ये व्हिजिट करत नाही, बीडी कारखान्याची अवस्था बघत नाही, ठेकेदार कारखान्याकडे वाकून बघत नाही आणि जिथं पैसा मिळतो दुमकून बघतो। अशा प्रकारे कामगार विरोधी धोरण असलेला एक सुधीर गायकवाड या ठिकाणी राहण्याचं लायकीचं नाही आहे। कारण सोलापूर शहर हे कामगारांचा शहर आहे, गरिबांचा शहर आहे। जे शहरामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये कामगारांची सेवा करू शकत नाही असा नालायक अधिकारी सुधीर गायकवाड यांना ताबडतोब अकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कामगार मंत्री, कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री आम्ही देणार आहोत। आणि आता कामगार आयुक्त नाही हटलं तर तो जाईपर्यंत त्या ठिकाणी आमरण उपोषणाला करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार।